संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने लोहपुरुष, शक्तिपुरुष व द्रष्टे नेते होते। बाबासाहेबांच्या विचारांवर आणि संविधानाच्या तत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करीत आहेत। भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन सबका साथ सबका विकास ही भूमिका मांडली असून बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत निघालेली ही भीमज्योत अवघ्या विश्वाला प्रकाशाची वाट दाखवेल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रामदास आठवले बोलत होते। या प्रसंगी माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत, अमर आवळे, नंदा आपनावे, प्रियंका शेंडगे, अर्चना जगताप, हर्षदा भोसले, मीना घोष, निलेश आल्लाटे यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना भाई गिरकर म्हणाले, बाबासाहेब हे एकच असे महापुरुष आहेत ज्यांची जयंती 1.5 महिना जगभर साजरी होते। देश परदेशात जाऊन त्यांनी 32हून अधिक पदव्या घेत उच्च शिक्षण घेतले, संविधान दिले। आज आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आहोत। भाजपला मोठा जनाधार मिळत असून संपूर्ण अनुसूचित जातीतला समाज भाजप सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। भारताची भीमज्योत म्हणून या ठिकाणी भीमज्योत बीजेपीच्या वतीने आलेली आहे। भारतीय जनता पार्टीने नवीनच विश्वजित गायकवाडीला लातूरचे राहणारे आहेत, त्यांना अनुसूचित जाती मोर्चा जाती बनवलेला आहे। ते आंबेडकर आहेत, ते बुद्धिस्ट आहेत आणि त्यांनी हा निर्णय घेतला की बाबासाहेबांच्या नावाने ती भीमज्योत आहे ती दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणायची आणि जनजागृती करायची। बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा पाठिंबा चांगल्या पद्धतीने बीजेपीला मिळवायचा। नरेंद्र मोदींचं जे व्हिजन विकासाचं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी लोकांचं जागृत करायचं, अशा अनेक मुद्द्यांवरती ही भीमज्योत या ठिकाणी आलेली आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला मजबूत करण्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहे हे लोकांना सांगायचं। अशा पद्धतीनं ही भीमज्योत पुण्यामध्ये आलेली आहे। मला विश्वजित निमंत्रण होतं, आज मी त्यांना वेळ दिलेली होती, त्याप्रमाणे आज मी आलेलो आहे आणि चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला मी तिथे राहणार आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जी बाबासाहेबांच्याबद्दल भूमिका आहे, त्यानंतर संविधानाबद्दलची जी भूमिका आहे, बौद्ध समाजाबद्दलची जी भूमिका आहे, दलितांच्याबद्दलची जी भूमिका आहे ती लोकांसमोर मांडण्यासाठी या भीमज्योतीचा चांगला उपयोग होतो आहे आणि चांगली जागृती दलित समाजामध्ये होत आहे। त्यामुळे मी या भीमज्योतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे आणि विश्वजितला माझ्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी घेऊन जात आहोत। हा कार्यक्रम नागपूरमध्ये 17 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी ही भीमज्योत तिथे प्रज्वलित केली आणि तिथून ती नागपूर ते अकोला, अकोला ते नाशिक, पुढे छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे आणि शेवटी ती मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ती समर्पित करणार आहोत। भीमज्योत या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे दाखवणार आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कसा होता आणि हा भारत देशामध्ये, केंद्रामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान साहेब आणि राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत हे आम्ही या भीमज्योतमध्ये दाखवलं। आम्ही आतापर्यंत मला असं वाटतंय की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी या दोघांना जर आपण एकत्र केलं तर मला असं वाटतंय की आमच्या समाजाचा सोबत आमच्या देशाची प्रगती होईल। आणि आता 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आतापर्यंत काही लोकांनी एका छोट्या साच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। खरं बघितलं गेलं तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे हे आधुनिक भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोलाचं योगदान आहे आणि आम्ही या भीमज्योत मार्फत जे खरं कार्यक्षेत्र बाबासाहेबांचं कसं होतं आणि खरे बाबासाहेब कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार।